स्टोरीचं नाव आहे स्वप्न. श्री गणेशाय नमः. ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची, एका अशा निर्धाराची ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही गुडघे टेकायला भाग पाडले. ही कहाणी आहे रिचर्ड विल्यम्स नावाच्या एका पित्याची, ज्याने आपल्या मुलींच्या जन्माच्या आधीच त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती. वर्ष होतं 1980. कॅलिफोर्नियाच्या गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कॉम्प्टन शहरात रिचर्ड नावाचा एक सामान्य माणूस टीव्ही पाहत होता. स्क्रीनवर एक दृश्य दिसलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. रोमानियाची एक टेनिसपटू स्पर्धा जिंकल्यानंतर $40,000 चा चेक स्वीकारत होती. ती रक्कम रिचर्डच्या वर्षभराच्या पगारापेक्षाही जास्त होती. त्याच्यासाठी तो फक्त एक चेक नव्हता, तर गरिबी आणि निराशेच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एक तेजस्वी मार्ग होता. त्याच क्षणी रिचर्डने निर्णय घेतला, माझ्या मुली टेनिसपटू बनतील. रिचर्डने केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरण्यासाठी तब्बल 78 पानांची एक तपशीलवार योजना लिहिली. कॉम्प्टनच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून आपल्या 2 मुलींना बाहेर काढून टेनिसच्या झगमगत्या दुनियेचं शिखर कसं गाठायचं याचा तो आराखडा होता. पण या योजनेसमोर आव्हानांचे हिमालय उभे होते. पहिली अडचण, रिचर्डला टेनिसचा ट सुद्धा माहीत नव्हता. दुसरी अडचण, हा महागडा खेळ शिकविण्यासाठी त्याच्या खिशात दमडीही नव्हती, पैसाच नव्हता. तिसरी आणि सर्वात मोठी अडचण, ज्या मुलींना चॅम्पियन बनवायचं होतं त्यांचा अजून जन्मही व्हायचा होता. पुढील 5 वर्ष रिचर्ड टेनिसची मासिकं, व्हिडिओ कॅसेट गोळा करून स्वतः टेनिस शिकला आणि मग त्याच्या योजनेनुसार व्हीनस आणि सेरेना या 2 लहान मुलींच्या हातात टेनिसची रॅकेट आली. तो आता फक्त पिता नव्हता, तर त्यांचा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संरक्षकही होता. परिस्थिती इतकी बिकट होती की खेळाची साधी साधनंही घेणं त्याला परवडत नव्हतं. रिचर्ड श्रीमंतांच्या टेनिस क्लब बाहेरच्या कचरापेटीत फेकून दिलेले जुने, वापरलेले टेनिस बॉल गोळा करायचा आणि एका शॉपिंग कार्टमध्ये भरून सरावासाठी आणायचा. या जुन्या चेंडूवर त्या मुलींनी सार्वजनिक कोर्टवर स्वप्नांचा सराव सुरू केला. तो बाप आपल्या मुलींसाठी एखाद्या पोलादी ढालीसारखा उभा राहिला. सरावादरम्यान स्थानिक गुंडांपासून मुलींना वाचवताना त्याला अनेकदा मारहाण झाली. एकदा कोर्ट सोडण्यास नकार दिल्यामुळे गुंडांनी त्याचे नाक, जबडा आणि बोटं मोडली. अनेक दात पाडले. त्या रक्ताच्या थारोळ्यातही त्याचा निश्चय अटळ होता. त्या रात्री त्याने आपल्या डायरीत लिहिलं, आजच्या दिवसानंतर इतिहास या दात नसलेल्या माणसाचा धैर्याचा एक स्तंभ म्हणून ओळखेल. टेनिस हा तेव्हा प्रामुख्याने गोऱ्या लोकांचा खेळ मानला जायचा. रिचर्ड जेव्हा आपल्या कृष्णवर्णीय मुलींना घेऊन स्पर्धांसाठी जायचा, तेव्हा लोकांच्या विचित्र नजरा, टोमणे आणि अपमान सहन करावा लागायचा. एकदा मुलींनी निरागसपणाने विचारलं, बाबा, हे लोक आमच्याकडे असे का बघतात? त्यावर त्या पित्याने दिलेलं उत्तर होतं, कारण त्यांनी तुमच्यासारखी सुंदर माणसं याआधी कधी पाहिलीच नाहीत. काळ पुढे सरकला आणि वर्ष आलं 2000. विम्बल्डनच्या मैदानावर, लंडनच्या राजघराण्यासमोर आणि जगभरातील प्रतिष्ठित लोकांसमोर एक उंच कृष्णवर्णीय मुलगी फायनल खेळण्यासाठी उतरली. ती होती रिचर्डची मोठी मुलगी व्हीनस विल्यम्स. तिची ताकदवान सर्व्हिस आणि विजेत्या वेगासारखं फूटवर्क पाहून जग अचंबित झालं.
तिचा प्रत्येक शॉट इतका ताकदवान होता, जणू प्रत्येक चेंडू वेदनेने किंचाळत होता. ती फक्त चेंडू मारत नव्हती, तर गरिबी, अपमान आणि वर्णद्वेषाला कोर्टाबाहेर फेकून देत होती. जेव्हा व्हीनस विजयाच्या जवळ पोचली, तेव्हा तिने स्टँडमध्ये उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडे पाहिलं. तो बाप हातवारे करून ओरडून तिला प्रोत्साहित करत होता. तोच आवाज जो तिला नेहमी सांगायचा, एक दिवस आपण विम्बल्डन जिंकू. आणि ते फक्त आपल्यासाठीच नाही, तर अमेरिकेतील प्रत्येक असहाय्य आणि गरीब माणसासाठी जिंकायचं आहे. प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटला लागला आणि इतिहास घडला. कॅमेऱ्याने रिचर्डला टिपलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि चेहऱ्यावर 20 वर्षाच्या संघर्षाचा विजय दिसत होता. व्हीनस विल्यमने तिचं पहिलं ग्रँड स्लॅम जिंकलं होतं. पुढे जाऊन त्याची धाकटी मुलगी सेरेना 23 ग्रँड स्लॅम जिंकून इतिहासातली महान टेनिसपटू बनली. नेटभेट त्याच्या टेनिस कोर्टवरील यशापेक्षाही कोर्टाबाहेर त्यांनी जे सहन केलं ते त्यांच्या प्रवासाचा सर्वात प्रभावी भाग आहे. त्यांच्या शरीरयष्टीमुळे त्यांना विल्यम्स ब्रदर्स असं हिणवण्यापासून ते वर्णद्वेषी टिप्पणी करण्यापर्यंत या दोन्ही बहिणींना प्रचंड धैर्याने आणि संयमाने वंशवादाचा सामना केला. त्याच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली. तुमच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर फक्त टेनिस कोर्टवर तुमच्या रॅकेटने द्या. या दोन बहिणींच्या प्रेरणादायी संघर्षाने जगभरातील कृष्णवर्णीय लोकांना आणि खेळाडूंना प्रेरणा दिली. जेव्हा एखादी व्यक्ती एकटीच, कोणतीही साथ नसताना एखादं ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करते, तेव्हा नीतीलाही त्या एका व्यक्तीच्या निश्चयापुढे झुकावं लागतं. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय निवडायचं आहे, तुमचा संकल्प दृढ करायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला झोकून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, वेडी स्वप्न पाहणाऱ्यांना ती पूर्ण करण्याचा मार्ग दिसत नसतो. ते स्वतःच पायवाटा तयार करत जातात आणि त्याच पायवाटा पुढे जाऊन इतिहासाचे महामार्ग बनतात. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभम भवतु.